नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या वन विभागामध्ये जे वनरक्षक पदाकरताची भरती प्रक्रिया सुरू आहे. तर त्याचं कोल्हापूरचं टाइम टेबल आलेलं आहे. कालच टाइम टेबल आलेलं आहे. त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती दिलेली आहे. पण विद्यार्थ्यांना कन्फ्युजन असं आहे की त्याच्यामध्ये कोणते कोणते डॉक्युमेंट घेऊन जायचे आहेत. ओके. डॉक्युमेंट कोणकोणते घेऊन जायचं आहे, शिफ्ट कधी असणार आहेत, दुपारी 1 वाजताच रनिंग सुरू होणार आहे का, एका शिफ्टमध्ये किती विद्यार्थी असतील, याची सगळ्यांची तुम्हाला माहिती देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आता जर तुम्ही बघा कोल्हापूरची ही यादी आहे. आता कोल्हापूरचं जे ग्राउंड असणार आहे, आता नोटीसनुसार सांगेल मी. यांनी तर काय केलं सगळ्यात पहिले मेन सांगेन, की ज्या विद्यार्थ्यांकडे ईडब्ल्यू सर्टिफिकेट नाही, त्याच्यानंतर नॉन क्रिमिनल नाहीये, ईडब्ल्यूएस कॅटेगरीचे विद्यार्थी, त्याच्यानंतर ओबीसी, एसबीसी, व्हीजे, एनटी या कॅटेगरीचे विद्यार्थी ज्यांच्याकडे नॉन क्रिमिनल नव्हतं व्हॅलिड, तर त्यांना ओपन मध्ये ठरवलेलं आहे. याच्यामध्ये पण ईडब्ल्यूएस नसेल त्यांना ओपन मध्ये टाकलेलं आहे. आणि त्याच्यानंतर बाकीच्या समांतर आरक्षणा संदर्भात जर बघितलं तुम्ही, तर व्हॅलिड सर्टिफिकेट नसेल तर त्या सगळ्यांना ओपन मध्ये हे केलेलं आहे, पात्र ठरवण्यात आले. ओके. ही माहिती होती. त्याच्यानंतर बघा, हे जे ग्राउंड असणार आहे, तर ते 22 तारखेपासून ते 27 तारखेवेळेस या वेळेत असणार आहे. ते होणार आहे कुठे? लक्ष्मी टेकडी ते रेमंड चौक याच्यामध्ये होणार आहे. आता त्याचा मॅप तुम्हाला दाखवेल मी, की कुठे होणार आहे. तर त्याच्या पहिले तुम्हाला सगळ्यात पहिले काय करायचं, की ऑनलाईन परीक्षेचे हॉल तिकीट तुम्हाला घेऊन जायचं आहे. ओके. हॉल तिकीट नसेल तर काय करायला लागेल तुम्हाला, ऍप्लिकेशन फॉर्म द्याल. आता ऍप्लिकेशन फॉर्म कुठे भेटेल मी तुम्हाला दाखवतो. बघा, ही लिंक आहे. ही लिंक ऍक्टिव्हेट आहे अजून. त्याच्यानुसार तुम्ही ऍप्लिकेशन नंबर टाकायचा, पासवर्ड टाकायचा, लॉग इन करा आणि तुमचं काय करा, की याच्यातलं जे ऍप्लिकेशन फॉर्म आहे तो काय करायचा, घेऊन जायचा. ही पहिली गोष्ट झाली. त्याच्यानंतर तुम्हाला काय करेल, की ओरिजिनल सर्टिफिकेट ओळखपत्र लागेल. त्याच्यामध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा मतदान ओळखपत्र यापैकी कोणतं जे असेल ते जा आणि त्याची एक झेरॉक्स घेऊन जायची आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, हे दोन सर्टिफिकेट ज्याच्यामध्ये फिजिकल फिटनेस सर्टिफिकेट आहे आणि त्याच्यानंतर बघा काय लागत आहे तुम्हाला, की स्वतःचं वचनपत्र लागणार आहे. हे दोन गोष्टी घेऊन जायच्या आहेत. आता त्या तुम्हाला गोष्टी दिलेल्या आहेत इथे. दाखवतो तुम्हाला. हे तुमचं वचनपत्र आहे. हे प्रिंट करा. याच्यावरती नाव लिहा. इथं तुमचा पत्ता लिहा. इथं तारीख लिहा. इथं स्थळ लिहा. हे घेऊन जायचं आहे. आणि इथं हे मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट असेल ते 1 महिन्यापूर्वीचं, म्हणजे तुम्ही जर आता 22 तारखेला जर असेल, तर तुम्ही 22 जानेवारीच्या नंतरचं तुम्ही काय करा, की काढा. ठीक आहे. काय की काढायच्या आहे गोष्टी. आता या तर सांगितलेल्या तुम्हाला, की कधी-कधी काय-काय डॉक्युमेंट घेऊन जायचे आहेत. ओके. त्याच्यानंतर बघा, ही जी असणार आहे ती आर-एफ-आय-डी नुसार असणार आहे. आता सपोज आता आर-एफ-आय-डी कशी असते, की तुम्हाला एक चिप असते ती. तर तुम्हाला एक गेट टाइप असते. त्याच्या जवळून जर जाल तुम्ही, गेट टाइप असते किंवा ते बाजूला असते ती. ओके. तर त्याच्यानंतर नुसार जर जाल, तर तुमचा टायमिंग रीड होतो तिथे. तुम्ही गेला असं रीड होतं आणि तुमचा टायमिंग तिथे कॅच होतो. तर ते कसं असतं, सपोज एकदम सपोज 100 विद्यार्थी सोडले आणि सगळ्यात तुम्ही मागे असाल, तर असं नका की पुढचा विद्यार्थी त्याला जास्त तुम्हाला पेक्षा हे भेटेल, म्हणजे जास्त वेळ भेटेल त्याला तुमच्यापेक्षा. असं नाही होणार. त्याच्यामध्ये काय होतं बघा, जेव्हा तुम्ही त्याच्या रेंजमध्ये येतात, त्यावेळेस तुमचा टायमिंग हे करतो, पकडला जातो. त्याच्या पहिले नाही पकडत. तुम्ही त्याच्या बरोबर येणार. तुम्ही जर टोल नाक्यावर जाल तुम्ही, तर तुम्ही बरोबर तिथं थांबल्यानंतर तुमचं हे होतं. कारण आपल्या गाडीवरती तिथे बघा, ती एक आर-एफ-आय-डी लावलेली असते. तसंच सिस्टम इथेही असणार. तुम्ही जर समोरून जाता तिथं, तर तिथे रीड होते ते. म्हणजे तुम्ही मागे जरी असाल, त्याच्या समोर आल्यानंतरच तुमचं टायमिंग सुरू होणार आहे. जो पुढे असेल त्याला जास्त वेळ भेटेल आणि मागे गेलेल्याला कमी वेळ, असं होणार नाही. तुम्ही जोपर्यंत तिथून पास होत नाही तोपर्यंत तुमचा टायमिंग रीड होणार नाही आणि तिथून तुमची सुरुवात होते. भले तुम्ही काय करा, की त्याच्यापेक्षा तुम्हाला 1 मिनिट उशिरा सोडलं, तर त्याला 1 मिनिट तुमच्यापेक्षा जास्त भेटेल, तुम्हाला कमी भेटणार असं नाही. तुम्ही जेव्हापासून पास होतात तिथून तुमचं टायमिंग सुरू होतं. मध्ये आणि एंड तुमचा कॅल्क्युलेट केला. म्हणजे सुरुवात आणि एंड तसा कॅल्क्युलेट केला. ओके. ही होते. त्याच्यानंतर आता याला याला कसं जायचं तुम्हाला सांगितलेलं आहे त्यांनी या पत्त्यावरती. तर तुमच्यासाठी काय करायचं आहे, कोल्हापूर बस स्टँडवरनं अर्ध्या-अर्ध्या तासाला के-टी-एम आहेत व एस-टी बसेसही उपलब्ध आहेत. तुम्हाला काय करायला लागेल, की तुम्हाला एस-टी बस स्टँडवरनं एस-टी बस स्टँड ते कागल एम-आय-डी-सी जो आहे, पंचतारांकित एम-आय-डी-सी हा 14 किलोमीटरचं अंतर आहे. Google लोकेशन तुम्ही बघू शकता. आता Google लोकेशन ओपन करतो. ओके. तो हा जो आहे ना, हा हा जो आहे, हा रेमंड चौक इथे समोर आहे. हा जो आहे ना, हा रेमंड चौक आहे. हा रेमंड चौक आहे. तुम्हाला याच्यावरनं दाखवतो मी. हां. ओके. हा रेमंड चौक आहे आणि तुम्ही रेमंड चौकातनं जर जाल, तर हा जो आहे तो लक्ष्मी चौक आहे.
तर हा होता तुम्हाला पोहोचायचा कसा आहे ते हे रस्ता 2.5 किलोमीटरचा रस्ता आहे हा. रेमंड हे जो आहे तो लक्ष्मी चौक ते रेमंड चौक रस्ता तुम्हाला दाखवला. त्याच्यानंतर बघा आता 22 तारखेला मुलींचं आहे. तर 5:30 वाजता तुमची काय असणार आहे की रिपोर्टिंग टायमिंग असणार आहे. रिपोर्टिंग जायचं आहे 5:30 वाजता. ॲक्च्युअली रनिंग जी असणार आहे ती सकाळी 7 वाजता, 8, 9 आणि 10 यावेळेस राहणार आहे. बघा 7, 8, 9 आणि 10 प्रत्येक शिफ्टमध्ये 600 विद्यार्थी असतील. तर टोटल किती राहणार आहे तुमचे 2400 विद्यार्थी राहणार. प्रत्येक शिफ्टमध्ये 7 वाजता 600, 8 वाजता 600, 9 वाजता 600, 10 वाजता 600 असे सोडणार आहे. तुम्हाला रिपोर्टिंग टाईम हा दिलेला आहे. त्याच्यानंतर ना बघा, प्रत्येक शिफ्टमध्ये 600 विद्यार्थी आहेत, तर काय करतात, की तुम्हाला पाठवताना ते जसे-जसे एक म्हणजे पाठवत राहतात 10-20च्या शिफ्ट अशा त्याच्यामध्ये. बॅचमध्ये 600 मध्ये पण एकदम 600 नाही पाठवते. असे पाठवत राहतात पुढे कारण आर-एफ-आय-डी आहे. तुम्ही जिथून पास झाले, त्याच्यानंतर तुमचा टायमिंग सुरू होतो. जसं तुम्ही पास झाले, तुमचा टायमिंग सुरू होतो. जसं पास झालं, तुमचा टायमिंग सुरू होतो. तर त्यामुळे काळजी करायची गरज नाही. एका लाईनमध्ये सगळ्यांना सोडायचं अशी काही हे नाहीये. ते जसे पास होताल तुम्ही, तसा तुम्ही टायमिंग सुरू होतं, तर तुमच्यावर आहे ते. ओके. तर असं होतं. दुपारी 1ची शिफ्ट आहे, तर त्याचं 4 वाजता सुरू होणार आहे दुपारच्या याचं रनिंग. रनिंग ॲक्चुअली 4 वाजता सुरू होणार. तर 4 वाजता, 5 वाजता आणि 6 वाजता अशा 3 शिफ्ट होणार आहे. तर 7-18 असे विद्यार्थी होणार आहेत. ठीक आहे. तर तुम्ही काय करायचं आहे, की तुमचा रोल नंबर आता तुम्ही जर इथं हे वेळापत्रक पहा, ओके. किंवा तुम्ही काय करा डायरेक्ट तुमचा नंबर काय करा, की याच्यात शोधा. जसं तुमच्या नाव शोधलं, सपोज काय केलं, की तेजल पाटील यांनी नाव शोधलं, तुमचं नाव भेटलं, तर तुम्हाला सगळं माहिती दिलेली. इथं तुमची किती 22 तारखेला आहे, 5:30 वाजता तुम्हाला रिपोर्टिंग टाईम आहे. तर तुम्हाला याच्यानुसार तुमचं नाव शोधायचं आहे. नाव शोधा तुम्ही. आता सपोज यांनी ऋषिकेश बागव यांचं नाव आहे. त्यांचं कधी आहे 24 तारखेला 5:30 वाजता. सगळी इथे माहिती दिलेली आहे. तुम्ही नाव शोधा आणि त्याच्यानुसार तुम्ही काय करा, की चालले जा. ठीक आहे, तर आशा करतो तुम्हाला माहिती समजली असेल. सगळी इन्फॉर्मेशन मी सांगितलेली आहे ऑलरेडी. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा.